प्रभाग 66 मध्ये काँग्रेसचे हैदर मोहसिन हे विजयी झाले। मुंबईमध्ये प्रभाग 132 मध्ये भाजपच्या रितू तावडे या विजयी झालेल्या आहेत। रितू तावडे आघाडीवर होत्या। तर प्रभाग 179 मध्ये काँग्रेसच्या आयशा वनू या विजयी झालेल्या आहेत। तर मुंबईमध्ये प्रभाग 66 मधून काँग्रेसचे हैदर मोहसिन हे विजयी झाले असल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेसचा आकडा सातत्याने वाढतोय, 21 वरती हा आकडा सध्या पोहोचलाय। तर प्रभाग 179 मध्ये काँग्रेसच्या आयशा वनू या विजयी झालेल्या आहेत। काँग्रेस वंचित आघाडीला अजून एक यश मिळालेलं आहे। मुंबईत प्रभाग 66 मध्ये कोल्हापूरच्या आकडेवारीवर एक नजर टाकूया। भाजपला 24 जागा कोल्हापुरात मिळत आहेत। शिवसेना 14 तर राष्ट्रवादीला 4 जागी, काँग्रेसला 37 आणि ठाकरेंच्या शिवसेनेला केवळ 1 जागा। कोल्हापूर मधलं हे चित्र आपण पाहतोय। नाशिक मधल्या आकडेवारीवर एक नजर टाकूया। यामध्ये भाजप 72 जागी आघाडीवर, शिंदेची शिवसेना 26 आणि दादांची राष्ट्रवादी 4। तर उद्धव ठाकरेंची शिवसेना 15, मनसे 1, काँग्रेस 3 तर शरद पवारांची राष्ट्रवादी 0 जागी आघाडीवर। पुण्यातलं चित्र, पुण्यात आपण पाहतोय भाजप मोठा पक्ष 110 जागा तर शिवसेना 0। शिंदेना मात्र खातं उघडता आलेलं नाहीये। तर आपण युती जर पाहिली तर काँग्रेस, शिवसेना आणि मनसेला 12 आणि 1 अशा जागेंवर आघाडी मिळाली। अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 2 आणि 15। अजित पवारांसाठी हा खूप मोठा धक्का मानला जातोय। मुंबईतील ठाकरेंच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार पाहूया। सुनील मोरे विजयी झालेले आहेत। सकीना शेख, गीता भंडारी हे तीनही उमेदवार विजयी झालेले आहेत। प्रभाग 123, 124 आणि 32 मधली स्थिती। तर प्रभाग 182 मधून मिलिंद वैद्य, 87 मधून पूजा महाडेश्वर तर 73 मधून लोना रावत विजयी झालेले आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे हे विजयी उमेदवार। तर प्रभाग 37 मधून योगिता कदम, 195 मधून विजय भगणे, 169 मधून प्रवीणा मोरजकर विजयी। प्रभाग 53 मधून जितेंद्र वळवी, 200 मधून उर्मिला पांचाळ तर प्रभाग 59 मधून यशोधर हे विजयी झालेले आहेत। मुंबईमध्ये वॉर्ड 191 मधून ठाकरे गटाच्या विशाखा राऊत या विजयी झालेल्या आहेत। मोठी बातमी, प्रभाग 191 विशाखा राऊत विजयी झाल्या। सदा सरवणकर यांच्या कन्या प्रिया सरवणकर यांचा पराभव झालेला आहे। मुंबई वॉर्ड क्रमांक 191 मधून ठाकरे गटाच्या विशाखा राऊत या विजयी झालेले आहेत। शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का खरं तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो। वॉर्ड 191 चा निकाल आता समोर आलेला आहे। विशाखा राऊत या विजयी झालेल्या आहेत। ठाकरेंना मोठं यश या ठिकाणी मिळताना दिसतंय। वॉर्ड 191 मध्ये शिंदे गटाच्या प्रिया सरवणकर या पराभूत झालेल्या आहेत। सदा सरवणकर यांच्यासाठी हा मोठा धक्का। माजी आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र आणि लेकही आता पराभूत झालेले आहेत। तर आपण पाहतोय सदा सरवणकर यांचा मुलगा आणि कन्या दोनही जण जे आहेत ते पराभूत झालेत। त्यामुळे शिंदेसाठी मोठा धक्का। निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार निकाल येण्यास आता सुरुवात झालेली आहे। यामध्ये भाजप 79, ठाकरेंची सेना 61, शिंदे सेना 27 जागी विजयी झाली। एमआयएम 7, समाजवादी पार्टी 2, मनसे 5 आणि दादा 2, पवारांना 1 जागा। तर मुंबईत प्रभाग 44 मधून भाजपच्या संगीता शर्मा या विजयी झालेल्या आहेत। मोठी बातमी समोर येते। खरं तर आकडे हे बदलत आहे। भाजपच्या संगीता शर्मा या आता विजयी झालेल्या आहेत। आकडा 122 आहे तर ठाकरे बंधू 70। प्रभाग 44 मधून भाजपच्या संगीता शर्मा विजयी झालेल्या आहेत। आता ही आकडेवारी समोर येते। कल हाती आले होते, आता निकाल सगळे हाती येतात। कोण विजयी कोण पराभूत हे आपण पाहतोय। मुंबईतल्या प्रभाग 44 मधलं हे चित्र आपण पाहतोय। 44 मधून ठाकरे गटाच्या सायली सपकाळ या पराभूत झालेल्या आहेत। तर प्रभाग 44 मधून भाजपच्या संगीता शर्मा मात्र विजयी झाल्या। ठाकरेंना मोठा धक्का तर भाजपला मोठं यश या ठिकाणी मिळताना दिसतंय। ठाकरेंचा आकडा जो आहे तो खाली जात चाललेला आहे। शिवसेना ठाकरे यांचे फक्त आता 61 उमेदवार जे आहेत ते सध्या आघाडीवर आहेत। तर भाजप शिंदे हे 122 जागी आघाडीवर आहेत। प्रभाग 157 मधून सरिता म्हस्के ठाकरेंच्या उमेदवार विजयी झालेल्या आहेत। 210 मधून सोनम जामसुदकर तर 111 मधून दीपक सावंत हे विजयी झालेले आहेत। प्रभाग 39 मधून पुष्पा कळंबे, 195 मधून विजय भणगे, 196 मधून पद्मजा चेंबूरकर या विजयी झालेल्या आहेत। प्रभाग 187 मधून जोसेफ कोळी, 12 मधून सारिका झोरे, 57 मधून अंकित प्रभू विजयी झाले। तर प्रभाग 64 मधून सवा हरुण खान, 26 मधून धर्मेंद्र काळे, 127 मधून स्वरूपा पाटील विजयी झालेले आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे हे सर्व विजयी उमेदवार आपण पाहतोय। 189 मधून हर्षला मोरे तर 26 मधून धर्मेंद्र काळे, 41 मधून सुहास वाडकर विजयी।
ठाकरेंच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार मुंबईवर पुन्हा एकदा एक लक्ष देऊया. काय आहे आकडेवारी? भाजप शिवसेना शिंदे शिवसेना 122 जागे आघाडीवर, तर ठाकरेंची शिवसेना मनसे आणि पवारांची राष्ट्रवादी 70. तर काँग्रेस आणि वंचित युतीला मात्र 21 जागी आता आघाडी मिळाली आहे. एकंदरीत आपण पाहतोय मुंबई तर प्रभाग 44 मधली सध्याची परिस्थिती आपण पाहतोय. मात्र निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार आता निकाल समोर आलेला आहे, ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर भाजपला 79 जागा, ठाकरेंची सेना 61, शिंदे सेना 27 जागांवर विजय, तर काँग्रेस 21 जागा, MIM 7 जागांवर विजयी झालेली आहे. समाजवादी पार्टी 2, मनसे 5, दादांना 2 जागा मिळत आहेत, तर पवारांना केवळ 1 जागा मिळाली आहे. निवडणूक